लहान लहान मुलं ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडली आहेत। महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आणि त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। गेली जवळजवळ 12-13 वर्ष झाला ग्रह आता तुमच्याकडे आहे। मग महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातली आमची शाळा कॉलेजची पोरं ड्रग्सच्या विळख्यामध्ये का सापडले? उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे। यासाठी तुम्ही काय करतो तो गाजवलं? दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा जोर जबरदस्ती करण्यापेक्षा या अंमली पदार्थांचं वाटप करणाऱ्या आणि त्याच्यामधून एक समांतर काळ्या पैशाची अर्थव्यवस्था उभा करणाऱ्या या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा। पण तुमची ती हिंमत नाही। कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल। आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही। अर्थात अंमली पदार्थ हा एक हे मोठं आव्हान आहे। देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू केली आहे। महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे। काही काळ हा लढा आपल्याला द्यावा लागेल, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपला विजय त्याच्यात होईल।